तेव्हाचा जो जनरेशन होता त्याच्यामध्ये बहुतांश पाहिलं गेलेलं की लोकांना पेन्शन्स होत्या. आता पेन्शन नाही, सगळ्यांना टेन्शन आहे. फक्त नवरा बायकोनी नाही, ॲज अ फॅमिली यू शुड गेट इन्व्हॉल्व. नवरा लगेच बायकोकडे बघणार की अरे आपल्या घराचा खर्च कुठे, किंवा तो बोलेल पण ती म्हणा अहो नाही हो एवढा खर्च आहे माझा. माझ्या जवळच्याच फॅमिलीमध्ये पर्सन वॉज ओनली 44 year old आणि करोनानंतर ही एक्सपायर्ड. पुढे करायचं काय हा खूप मोठा यक्ष प्रश्न पडलेला असेल. जे कोणी हे ऐकत आहे त्याच्यातून त्यांनी त्वरित ताबडतोब बोध घ्यायला हवा की आज लगेचच मी माझं ऍटलिस्ट मी माझं आयुष्य इन्शुअर करायला हवं की आज मी गेल्यानंतर माझ्या पाठीमागे जी माझी फॅमिली आहे ती मला माझ्या आठवणींमध्ये त्याच्या मी चांगलं असलं पाहिजे, ती वाचली पाहिजे. हा प्रश्न आणि ही जी डिस्कशन्स होतात ती लग्न अगोदर आणि लग्नानंतर अशा कोणत्या गोष्टी आहेत जे त्यांनी डिसाईड केल्या पाहिजे, डिस्कस केल्या पाहिजे, ते त्यांना फ्युचरमध्ये खूप बेनिफिट त्याचं ठरेल. आय एम सॉरी टू से बट असं व्हायचं की ती म्हणायची मी मिस्टरना फोन करून विचारते, किंवा मिस्टर हे डिसिजन घेतात मॅडम माझ्याशी बोलून काही उपयोग नाही. आता तो थोडासा शिफ्ट आलेला आहे. आता जवळजवळ 60 ते 70% कॉल्स जे मला येतात ते बालकांचे असतात. आपण किड्स एज्युकेशनला प्रायोरिटी देतो तेवढंच त्याच्यापेक्षा जास्त आपल्या रिटायरमेंटला ही प्रायोरिटी दिली पाहिजे. पैशांची गरज लागते अशा 3 लोकांची नावं आठवा जे आपल्याला मदत करू शकतात. जेव्हा मी त्याचा ओव्हरलॅपिंग रिपोर्ट बघितला ना, आय वॉज सो सरप्राइज टू सी कुठलेही कन्सल्टिंग चार्जेस हे घेत नाही. सो बिनधास्त क्लायंट्सने आपल्याशी कनेक्ट करावं आणि मग थोडीशी माझी प्रोसेस असते. नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत प्रज्ञा ताम्हाणे मॅडम, पार्ट फायनान्शियल्सच्या फाउंडर आणि डायरेक्टर. 15 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे मॅडम तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग, आणि मला असं वाटतं की अगणित परिवार आहेत जे तुमच्या या एक्सपिरियन्सपासून या ज्ञानापासून त्यांना खूप फायदा झालेला आहे. आणि त्याला अनुसरून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की तुमचा आज एवढ्या वर्षांचा एक एक्सपिरियन्स बकेट आहे, तरी सुद्धा एक प्रश्न खूप मोठा मनामध्ये येतो की चांगला पगार असूनही लोक आर्थिकदृष्ट्या अजूनही सिक्युअर का फील करत नाही? पगार येतोय, अगदी आजकाल हँडसम पगार मिळतोय. म्हणजे मी बघतेय की इंटिरियर्समधनं सुद्धा आणि सगळीकडनं लोकांचा जो पॅकेजेस आहेत CTC आहेत ते खूप छान आहेत. म्हणजे अगदी 7-8 लाख हे तर आजकाल आम्हाला कॉमन येत आहेत. म्हणजे 1.5 लाख 2 लाख असे इन हँड सॅलरीज आहेत. पण तू बघशील ना तर त्याचं सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट्समधनं रूपांतर नाही होते. म्हणजे असं मला आढळतंय की कुठेतरी तो 15-20 हजार कमवतोय पण त्याच्यातनं तो 1000-2000 बाजूला घेतोय, कारण का त्याला तेव्हा तेवढे रेस्पॉन्सिबिलिटीज नाही आहेत. वेअरएज जो 1.5 लाख 2 लाख कमवतोय हातात येत आहेत ते पैसे, पण त्याला कुठेतरी ते सेव्हिंग्सला रूपांतर होत नाही आहे, कारण का त्याला जबाबदाऱ्याच एवढ्या आहेत, त्याला EMIs आहे, त्याला फायनान्शियल रेस्पॉन्सिबिलिटीज आहेत, आणि मग तिथे कुठेतरी ना तो लॅग होतोय आणि मग आपल्या फायनान्शियल इंडिपेंडन्सकडे त्याला वळताच येत नाही आहे. सो असं आत्ताची सध्याची परिस्थिती आहे. आणि ह्याचा मेन फॅक्टर आहे लाईफस्टाईल, क्रेडिट कार्ड्स, EMI ट्रॅप्स, आणि बघशील तर आपलं सोसायटी, म्हणजे ॲज अ होल इट्स कॉन्ट्रीब्युटिंग टू दॅट. सो फायनान्शियल इंडिपेंडन्सला तुम्ही तुमच्या भाषेमध्ये कसं डिस्क्राईब कराल? कारण जसं आपण पाहतोय की आपण कमवतो, ठीक आहे, पण फायनान्शियली इंडिपेंडंट आज कोणीच नाही आहे. आपण कोणी ना कोणीतरी कुठल्या ना कुठल्या तरी याच्यामध्ये अडकलेलोच असतो. तर तुम्ही याला डिफाईन कसं कराल? फायनान्शियल इंडिपेंडन्स ना सगळ्यांची व्याख्या वेगळी आहे. आपले काय ॲस्पिरेशन्स आहे त्याच्यावर डिपेंड करतात. आता मी ना तुला त्याचं एक छोटंसं एक्झाम्पल देऊन समजवेन. माझी एक क्लायंट गेल्या ऑक्टोबरमध्ये रिटायर झाली. मला फोन करून सांगते, प्रज्ञा मी ना आता सप्टेंबरला कॉल केलेला, प्रज्ञा मला तुझी एक अपॉइंटमेंट पाहिजे, मी ऑक्टोबरला रिटायर होते आहे. माझं ना प्रज्ञा किती वर्षांचं एकच स्वप्न आहे की मला पुढे जाऊन माझं जे बर्ड वॉचिंगची हॉबी होती ती परसिव्ह करता आली पाहिजे. मग मी एवढं तरी कमवलं ना प्रज्ञा की मी वर्षाला फक्त 2 ट्रिप तर करू शकेन. हां, आणि वेन वी डिड हर फायनान्शियल म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंग वगैरे आणि ते सगळं आम्ही ते इन्व्हेस्टमेंट्स केल्या, यू विल बी सरप्राईज्ड, ती दर महिन्याला टार्गेट करते आहे टू गो फॉर बर्ड वॉचिंग ॲट डिफरंट प्लेसेस. ते इंस्टाग्रामला टाकते, मला टॅग करते, आणि द फिलिंग विच वी बोथ शेअर इज व्हेरी युनिक. आता तू सांग, एवढं वर्ष ती स्ट्रगल केलं आहे, शी इज रिटायर्ड, आणि तिला जे पाहिजे ती एन्जॉय करू शकते, ह्याच्यात वेगळंच आनंद असणार डेफिनेटली. म्हणजे आता तुला हसू येईल,
ती मला सांगते प्रज्ञा आता मला ना नेक्स्ट मंथ 8 लाखाचा कॅमेरा घ्यायचा आहे, मी रेंट आउट करू की मी विकत घेऊ शकते. म्हणजे म्हटलं बिंदास विकत घ्या, कधी जगणार तुम्ही तुमचं आयुष्य. सो दिस इज द डिफरन्स वेन यू फायनान्शियल इंडिपेंडन्स. नवीन दाम्पत्याला पडणारा सगळ्यात मोठा प्रश्न आणि हे जे डिस्कशन्स होतात की लग्न अगोदर आणि लग्नानंतर अशा कोणत्या गोष्टी आहेत जे त्यांनी डिसाईड केल्या पाहिजे, डिस्कस केल्या पाहिजे, जे त्यांना फ्युचरमध्ये खूप बेनिफिट त्याचं ठरेल. हे पण तुला ना मी एक्झाम्पलनी सांगते. माझ्याकडे एक कपल आलेलं, देवर फियान्सी. तो आधीच इन्व्हेस्ट करत होता आणि आपल्या फियान्सीला घेऊन आला आणि मला सांगतोय मॅडम मला ना सिंगापूरला माझं हनीमून टार्गेट करायचं आहे. आणि दोघं जण मिळून की फक्त 6 महिने उरलेत मॅडम लग्नाला, खरंच आमच्याकडनं होईल का की आम्हाला कॉम्प्रोमाइज करायला लागणार आहे. मी म्हटलं मला बघा मला फ्युचर कॉम्प्रोमाइज नाही करायचं आहे. म्हटलं फ्युचर राहू दे रे बाजूला, हे कितींदा जाणार आहेस तू फिरायला. आता आपल्याला एकच गोल ठरून चालायचं आहे, नेक्स्ट 6 महिन्यात आपल्याला सिंगापूरला हनीमूनला जाता आलं पाहिजे. सो मी त्यांना सांगितलं तुला एवढे सेव्ह करायला लागतील, तिला सांगितलं तुला एवढे सेव्ह करायला लागतील. आणि म्हणजे मी लग्नाला गेलेले त्यांच्या, दे वर सो म्हणजे टिअरी आईज होते त्यांचे जेव्हा त्यांनी की मॅडम आम्ही लिटरली आम्ही बुक करू शकलो, अगदी लॅविश आमचं वेकेशन आम्ही प्लॅन केलेलं आहे आणि दिस इज ऑल थँक्स टू यू. डेफिनेटली इट वॉज नॉट मी, इट वॉज वेन दे मॅनिफेस्टेड दॅट. सो जेव्हा तुम्ही एक एक स्वप्न अगोदरपासून ते फोकस करतात, त्याच्याकडे त्या दिशेने वळतात, डेफिनेटली कुठलंही गोल घेऊन चाला. उद्या हाऊस बाईंग असू शकतं, मुलांचं शिक्षण असू शकतं, स्वतःचं रिटायरमेंट असू शकतं, कार परचेस चांगली असू शकते. जेव्हा दोघं जण मिळून ते डिसाईड करतील आणि त्या गोल्सच्या जवळ जातील ना, दॅट इज लाईक फिनॉमिनल. मग ते तिथे तुम्हाला कोण थांबवणार आहे. यू कॅन ऑलवेज अचीव दॅट. आणि हेच जर का तुम्ही माझं हे आहे त्याचं ते आहे, मी त्याला सांगणार नाही, तो मला सांगणार नाही, मी पगार सांगणार नाही, हे जेव्हा मला दिसतं ना तिथे तो गोल अचिव्हमेंट हे होताना थोडंसं लांबतंय, म्हणजे डिफिकल्ट जात आहे लोकांना. साधं एक्झाम्पल, आपण जेव्हा एकत्र क्लब होऊन एखादं काही हाऊस परचेस एक्झाम्पल घेऊया, टार्गेट करायला जातोय, दोघांचाही पगार असतो. आता दोघं जण मिळून जेव्हा जॉईंट लोन ॲप्लिकेशन करणार, एलिजिबिलिटी नाही का वाटणार घराची, म्हणजे लोन लायबिलिटी म्हणजे लोनची. सेकंडली आपला जेव्हा आपण दोघं मिळून सेव्हिंग करतो, डाऊन पेमेंटसुद्धा आपण चांगलं करू शकणार आहे. सो ह्या दोन्ही फॅक्टरनी आपल्याला एखादं चांगलं घर ज्याची कॉस्ट जास्त आहे ते टार्गेट करता येणार आहे. हेच रिटायरमेंटच्या वेळेस पण दोघांनी मिळून केलं तर रिटायरमेंट पण सोपं जाणार आहे. सेम अप्लाइज टू किड्स एज्युकेशन. सो तिथे कुठेतरी मला असं वाटतं जेव्हा दोघं युनिटीनी येतात ना, इन्व्हेस्टमेंट आपल्या असू दे, बट नेहमी आपले जे विचार आहेत ते एकत्र आले ना की देन इट इज द लाईफ इज मोर सिम्पलर. मला असं वाटतं की ह्याचा एक दुसरा पण एक नाण्याची म्हणतो ना आपण दुसरी बाजू ही आहे की बेनिफिट असं आहे की हे जेव्हा गोल प्लॅनिंग दाम्पत्य एकत्र करतं तर त्यांचं नातं जास्त टिकू शकतं. कारण दोघांचं जो गोल आहे, जबाबदारी ही आपल्याआप येते, बिकॉज आपण ह्युमन्स आहोत आणि एखादी जबाबदारी आली की मग ती आपण पार पाडण्यासाठी आपण त्याच्यासाठी प्रयत्न पण करतो. आय थिंक हे खूप सुंदर पद्धतीने तुम्ही म्हणजे एक्सप्लेन केलेलं मुलांना आहे. सुद्धा याच्यात तुम्ही जर का इन्व्हॉल्व्ह केलं ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आम्हाला घर घ्यायचं होतं मोठं, वी वर टार्गेटिंग अ बिगर हाऊस, आणि म्हणजे मुलांना आम्ही सांगितलं की आता ना आपला मोठा EMI सुरू होणार, तो आपल्याला थोडेसे फॅमिलीमध्ये थोड्याशा कॉम्प्रोमाइजेस करायला लागतील. सो दे ऑल्सो गॉट अवेअर की आता आपण पटकन हे डिमांड केलं नाही पाहिजे. आता मम्मा डॅडाचं थोडंसं हायर म्हणजे लोन लायबिलिटीज वगैरे वाटणार. सो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जसं ॲज अ फॅमिली इफ यू गेट इन्वॉल्व्ड इट गेट्स व्हेरी इझियर आणि द किड्स ऑल्सो डेव्हलप विथ दॅट रिस्पॉन्सिबिलिटीज. नाहीतर काय मी माझं बघीन मी. सो तो जो शिफ्ट आहे तो जर का तुम्ही एकत्र विचार करून केला ती मुलं पण तशीच तयार होतात. सो तिथे पण मी पालकांना सांगेन की फक्त नवरा बायकोनी नाही, ॲज अ फॅमिली यू शुड गेट इन्वॉल्व्ड. ओनरशिप म्हणू शकतो आपण त्याला, ओनरशिप ऑफ द ड्रीम. फायनान्शियल प्लॅनिंग केली, सगळं केलं, पण ह्या दाम्पत्यामध्ये जर सपोज दोघंही कमवत आहेत, ठीक आहे, तरी असं बहुतांश पाहायला गेलेलं आहे की पती पत्नी दोघंही कमवत आहेत, पण मोस्टली डिसिजन्स जे आहेत ते मेल पार्ट ऑफ द फॅमिली हा त्याच्याकडेच इन्क्लाइंड असतो. तर हे तुमचा एक्सपिरियन्स याच्याबद्दल कसा आहे आणि थोडं सांगू शकाल का? कारण हे खूप प्रचलित हा एक आहे इश्यू आपल्याकडे. कसं आहे माहिती आहे, आपल्या संस्कृतीत सुरुवातीपासून पुरुषांनी नेहमी फायनान्शियल रेस्पॉन्सिबिलिटीज घेतलेल्या आहेत.
मग सुरुवात जेव्हा होते तर आधी वडील घेतात, मग नंतर मोठा भाऊ असला तर तो घेतो, लग्न झाल्यानंतर मिस्टर आपली फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी घेतात आणि आपण घर सांभाळतो. ह्याच्यात काही चुकीचं आहे का? तर बिलकुल हे असं चालत आलेलं आहे. बट आत्ता जे दिशेने आपण चालतोय, इतकी अनप्रेडिक्टेबिलिटी आहे, इतकं अनसर्टनिटी आहे ना, की लेडीजनी त्याच्यात इन्व्हॉल्व राहणं हे फार महत्त्वाचं आहे. तू बघशील तर इन्फ्लेशन ही बाई म्हणजे फायनान्शियल जी ग्रीप असते ती एक म्हणजे आपण फिनान्स मिनिस्टर बोलतो, ती बाई खूप छान रीते पार पडते, कारण का तिला बरोबर कळत असतं महागाई कितीने वाढतीये, बजेट कसं केलं पाहिजे, घराचा खर्च काय होतोय. तो जेव्हा ते दोघं युनिटीनी येतील तेव्हा ते गोल अचिव्हमेंट फास्टर होतं, पैशांना पण मल्टिप्लिकेशन फास्टर होतं. सो जे आधीची परंपरा आहे ती तर चालली पाहिजेच, पण त्याच्या बरोबरीने जर का बायकांनी पण त्याच्यात इंटरेस्ट घ्यायला लागलं ना, तर आपले जे कंपाऊंडिंग फॅक्टर आहे, पैशांची मल्टिप्लिकेशन ती फास्टर होणार आहे. सो असं मला तरी ते दिसतंय म्हणजे होताना. पण ह्याचे पण 2 पार्ट आहेत. म्हणजे आपल्या भारत देशामध्ये अजूनही बऱ्याच महिला आहेत ज्या होम मेकर आहेत, बरं. त्या घर सांभाळतात. मग त्यांचा ह्याच्यामध्ये कितपत रोल असतो? आणि एक असाही तबका आहे ज्या वर्किंग वुमेन आहेत. बरोबर. तर ह्याला दोघांना जर तुम्हाला बायफर्केट करून सांगायचं असेल, कारण आजही स्त्रीच्या हातात पैसे दिले जातात महिन्याला आणि तुला ह्याच्यामध्ये तुझा किराणा करायचा आहे, मुलांचं सगळं करायचं आहे. ती आजही कुठेतरी मला असं वाटतं की आहे, म्हणजे त्या डिसिजन मेकिंगमध्ये तिचा किती हस्तक्षेप असायला हवा, तुम्हाला काय वाटतं? आता कसं झालंय माहितीये का, लेडीज जेव्हा होममेकर असतात त्यांना जेवढं पाहिजे तेवढं व्हॅल्यू मिळणं आजकाल अजूनही मिळत नाहीये. म्हणजे काय, ती काय करते तर घरातलं कामं करते. म्हणजे मुलांपासून ते मी बघते मिस्टर किंवा घरातल्या फॅमिली मेंबर्ससुद्धा त्यांना तेवढं प्रायोरिटी देत नाही जेवढं दिली गेली पाहिजे. आम्ही काय करतो ते मी तुला सांगू शकते. वेन पुरुष अप्रोच करतात टुवर्ड्स द फिनान्शियल प्लॅनिंग, सगळे डिटेल्स वगैरे आम्हाला पाठवतात, वी मेक शुअर दॅट द लेडी ऑल्सो गेट्स कनेक्टेड. गुगल मीट, झूम असू शकतो किंवा पर्सनली आम्हाला येऊन ऑफिसला भेट असू शकते. जेव्हा दोघं जण मिळून बसतात ना, मी नेहमी बघितलंय बजेटच्या वेळेस आहे ना, नवरा लगेच बायकोकडे बघणार की अरे आपला घराचा खर्च कुठे आहे, किंवा तो बोलेल पण ती म्हणा अहो नाही हो एवढा खर्च आहे माझा. सो हे जेव्हा होतं ना तेव्हा आपल्याला एकतर खरी परिस्थिती कळते की घरात काय चाललंय, आणि त्या दृष्टिकोनातनं दोघंही इन्व्हॉल्ड होतात. बायकांना त्यातलं टेक्निकली काही कळत नसेल की काय प्रोडक्ट घेतले पाहिजेत किंवा काय इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजेत, हे बरोबर आहे का चुकीचं आहे. बट ऑलवेज तिला माहिती पडतं की महिन्याला बाबा एवढं सेव्हिंग जाणार आहे, एवढं माझ्या मुलांच्या एज्युकेशनसाठी, एवं माझ्या रिटायरमेंटसाठी, आणि कुठेतरी मलाही त्याच्यात सिक्युरिटी मिळणार आहे. सो दोघांचं युनिजन असणं फार महत्त्वाचं झालेलं आहे. त्यातनं होममेकर जे आपल्याला बघतायत त्यांनी खरंच ह्याच्यात इन्व्हॉल्वमेंट घेतली पाहिजे. आधी वाटेल काहीच कळत नाही आहे, पण आम्ही आहोत ना त्याच्यासाठी कनेक्ट करायला. आणि पुरुषांनी हे मेक शुअर केलं पाहिजे की आपल्या मिसेसला जरी कळत नसेल तरी त्याच्यात इन्व्हॉल्व केलं पाहिजे, त्याला नॉमिनेशन्स प्रॉपरली दिले गेले पाहिजेत, घरात एक एक्सेल ठेवली पाहिजे किंवा एखादी नोटबुकमध्ये ते लिहून ठेवलं पाहिजे आणि ते मिसेसला कळवलं पाहिजे की बाबा हे आहे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, उद्या मला काही झालं किंवा काही असं अनसर्टनिटी आली तर तुला हे माहिती असली पाहिजे, आणि ह्या मॅडमचा नंबर आहे, त्यांच्याशी तुम्हाला कनेक्ट करायचं आहे फॉर एनी फ्युचर काही तुला प्रॉब्लेम्स आले तर. सो दिस मेक्स लाईफ सो सिम्पल. आय थिंक कोविडपेक्षा कुठला मोठा शिक्षक मला वाटत नाही आपल्या आयुष्यामध्ये आलेला असेल. आणि कोविडमध्ये बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये असं आहे की घरातला करता पुरुष किंवा घरातला करता व्यक्ती हे अचानकपणे नाहीसा झाल्यानंतर मग आई किंवा बहीण ही असं कुठे काय ठेवलंय चाचपडणं, त्याच्यापेक्षा एक व्यवस्थित असं आपण एक फाईल म्हणा किंवा असं काही करून ठेवली की त्याच्यामध्ये हे चेक्स आहेत, हे तुमचे, आणि नॉमिनेशन्स खूप महत्त्वाचा पॉईंट तुम्ही घेतलेला आहे. कारण आम्ही असं पाहिलेलं आहे की भारत देशामध्ये असा बराच पैसा आहे ज्याला कोणी हातच लावू शकत नाहीये, कारण त्याचं नॉमिनेशन म्हणजे तू LICच बघ ना केवढा अनसेटल क्लेम्स आहेत. आणि तुला आता म्हणजे ह्या कोविड नंतर आम्ही शिकलो काय होतं, आपण नॉर्मली कसं करतो, मिस्टर वाईफला नॉमिनेट करतात, वाईफ मिस्टरांना करणार, आणि असं केसेस झालेले आहेत जिथे दोघंही नाही, म्हणजे ऍक्सिडेंटल होऊ शकतं किंवा करोनाच्या वेळेस पण असे केसेस झाले आहेत. अगदी माझ्या जवळच्याच फॅमिलीमध्ये द पर्सन वॉज ओनली 44 year old आणि करोनानंतर ही एक्सपायर्ड, आणि अगदी ठणठणीत माणूस, म्हणजे व्हेरी क्लोज टू मी अगेन. आणि अशा वेळेस त्या बाईला नशीब ती थोडीशी फायनान्शियली ती शी यूज टू अंडरस्टँड एव्हरीथिंग, आणि म्हणून तिला खूप जड नाही गेलं.
बट अदरवाईज द केस वुड हॅव बीन व्हेरी व्हेरी डिफरंट फॉर द पर्सन हू इज नॉट, म्हणजे त्याला काहीच कळत नाही त्या फील्डबद्दल किंवा त्या फायनान्सबद्दल. मग त्यांना कोणी गाईड करायला नसेल तर मग चुकीचे इन्स्ट्रुमेंट्स घेतले जातात अशा लोकांकडनं. आणि म्हणजे मुलांच्या शाळांपासून सगळ्या गोष्टी, म्हणजे घरातले खर्च ह्याच्यापर्यंत सगळ्या, आणि आता ज्यांना हे असे फेस केले असतील त्यांना हे कळत असेल. म्हणजे थोडक्यात माझंच एक्झाम्पल मी घ्यायचं झालं, सो माझे वडील, मी सेकंड इयर इंजिनिअरिंग असताना ते वारले. आणि लिटरली त्या काळात अगदी नॉमिनेशन्स पण असे नसायचे की स्पाऊसच्या नावावर केलेत. म्हणजे ते तिथून सुरुवात जी माझी आई, मग सक्सेशन सर्टिफिकेट मिळवा, काही फायनान्सचं माहिती नव्हतं, कधी बँकेत गेलेली नव्हती, चेक भरायचा माहिती नाही. आणि आम्ही पण तसे छोटे होतो. सो तो जो शिफ्ट आम्ही बघितलाय ना, की इतका त्रासात न गेलं. म्हणजे आता आपल्याला खर्च करताना विचार, पण आम्हाला एक साधा वडापाव खायचा असेल ना, की वी हॅड टू थिंक ट्वाईस. आणि तसं म्हणजे लिटरली इंजिनिअरिंगची पुस्तकं झेपायची नाही. आय यूज टू लिटरली, माझ्या मैत्रिणी झेरॉक्स काढायच्या आणि त्या मला द्यायच्या, आणि तसा मी अभ्यास केलेला आहे लिटरली. म्हणजे इंजिनिअरिंग करताना माझ्या भावाने पूर्ण 4 वर्ष स्कॉलरशिप्सवर केलेले आहेत आणि ही स्टूड फर्स्ट इन द कॉलेज. तर असं जेव्हा ते लाईफ टफ आपण बघितलेलं तेव्हा कळतं इन्शुरन्सचं महत्त्व किती आणि विलचं महत्त्व किती. सो नेहमी थोडंसं तिकडे कुठल्याही क्लायंटनी त्याच्यावर लक्ष द्यावं, की कारण का ही अशी वेळ कोणाला येते माहिती नसतं. आणि लेडीनी थोडंसं त्याच्यातनं प्रॅक्टिकल टिप्स घेऊन थोडंसं त्या दिशेकडे वळावं, की आपल्याला कधीही फायनान्शियल सेक्युरिटी स्वतःला म्हणजे यायलाच पाहिजे, म्हणजे स्वतःला त्याच्याकडे वळलंच पाहिजे. त्यामुळे इथे एवढं इम्पॉर्टंट झालेलं ना विल क्रिएशन, जे आपण अगदी सहजरीते काय मला काय होणार आहे ह्या हिशोबाने ते बाजूला करतो. मग मुलांचं काय, जे आता मुलं जे डिपेंड, आणि दोघंही जण गेले तर त्यांना कुठून काय. सो प्रॉपरली आपल्याला विल क्रिएट करून किंवा नॉमिनेशन्स करून हे जर का केलं, किंवा मिस्टर्स फर्स्ट होल्डिंग घेतलं, मिसेसला सेकंड होल्डिंग घेतलं आणि मुलांना नॉमिनेशनला टाकलं, तेही आजकाल एकदम सोयीचं झालेलं आहे. सो आम्ही क्लायंट्सला हे खूप एनकरेज करतो. नाही, हेरारकी ठेवणं फार गरजेचं आहे, कारण मग नंतर नेक्स्ट कॉन हा प्रश्न नको पडायला हवा, कारण नंतर क्लेम सेटलमेंटच्या वेळेला खूपच प्रॉब्लेम इश्यूज होतो. येतात. ॲक्च्युली करेक्ट म्हणालात तुम्ही. खूप खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे हा. नॉमिनेशन्स मस्ट आहे. तुम्ही 1 रुपयाची वस्तू घ्या किंवा 1 करोडची वस्तू घ्या, नॉमिनेशन्स प्लीज करा. आपण होम मेकर्सबद्दल बोललो, आता थोडासा आपल्याकडे आपण प्रश्न वळवूया की वर्किंग विमेन भारत देशामध्ये हा एक तबका खूप गतीने वाढत चाललेला आहे. पण तिचा हा जो रोल आहे की फायनान्शियल तिचं मॅनेज करायचे, वर्क लाईफ बॅलन्स मॅनेज करत असताना ती स्वतः तिचा कसा रोल असायला हवा. कारण आजही आपण पाहतो बऱ्याच महिलांशी जेव्हा आपण बोलतो की घरातले जे इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन्स आहेत मी सांगून तुम्हाला कळवते, हा अजूनही एक प्रश्न आहे. इथे कसं पाहाल तुम्ही? म्हणजे ना 10 वर्षापूर्वी किंवा 8 वर्षापूर्वी मला जर का लेडीचा कॉल आला ना, आय एम सॉरी टू से, बट असं व्हायचं की ती म्हणायची मी मिस्टरांना फोन करून विचारते, किंवा मिस्टर हे डिसिजन घेतात, मॅडम माझ्याशी बोलून काही उपयोग नाही. आता तो थोडासा शिफ्ट आलेला आहे. आता जवळजवळ 60 ते 70% कॉल्स जे मला येतात म्हणजे मला अप्रोच करतात ते बायकांचे असतात, आणि मग नवरा मिस्टर इन्व्हॉल्व्ह होतात, किंवा मिस्टर सांगतात तू आधी त्यांना कॉल करून बघ, मे बी बिकॉज आय एम अ लेडीज कनेक्ट वेल विथ मी. सो असंही होऊ शकतं. बट सेईंग दॅट कुठेतरी ना लेडी का ह्याच्यात इंटरेस्ट घेत नाही, तर एक तर तिला खूप फायनान्शियल रेस्पॉन्सिबिलिटी असतात, आणि ती ना सगळ्यात म्हणजे आपलं घरातलं लक्ष, मुलांवरचं लक्ष, सगळीकडे कुठेतरी ना ती स्वतःची हेल्थ आणि स्वतःच्या फायनान्शियल रेस्पॉन्सिबिलिटीकडे ना ती थोडीशी दुर्लक्ष करते. पण तसं नाही झालं पाहिजे. शी इज अर्निंग, दोघं एकत्र मिळूनच गोल अचीवमेंट करणार आहेत, पण आपल्या आपल्या इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला करता आल्या पाहिजेत, ॲटलिस्ट त्या समजून घेतल्या पाहिजेत. इथपर्यंत तरी त्या लेडीला नॉलेज असलं पाहिजे, आणि काही त्यांना अडलं तर आपण आहोतच ते उत्तरं द्यायला. पण त्याच्यात पण आपण पाहिलं गेलेलं आहे की घरामध्ये तिचा जो पगार असतो हा घर खर्चासाठी, किंवा म्हणजे अधिकतम तिचा पगार हा युटिलाइजच केला जातो. घरातले इतर इन्व्हेस्टमेंट्स किंवा काही असो, तिच्याकडे तो एक कॉर्पस जो ज्याला आपण म्हणतो तो नाही राहत. हे असं का? म्हणजे असं आपण एकदम जनरिक नाही करू शकत, पण मी काय बघते माहितीये का, एकाच्या पगारातनं सगळा खर्च केला जातो आणि एकाचा पगार सेव्हिंग केला जातो.
हे कोणाच्याही बाबतीत असं करणं थोडंसं चुकीचं जातं. इट शुड बी शेअर्ड बेसिकली. आणि आपल्या आपल्या इन्व्हेस्टमेंट्स आपल्या बरोबर असल्या पाहिजेत. कारण का तेच अनसर्टनिटी, अनप्रेडिक्टेबिलिटी, उद्या काय होणार आहे आपल्याला माहिती नाही आहे. सो इन्व्हेस्टमेंट्स आपल्या नावावर असणं, ॲट द सेम टाईम गोल्सला युनिशन असणं हे फार महत्त्वाचं झालेलं आहे. म्हणजे आपण गोल्स दोघंही एकत्रच अचीव्ह करणार आहोत, पण इन्व्हेस्टमेंट्स आपल्या थोड्याशा सेग्रिगेटेड केल्या आणि खर्च पण दोघांनी रेस्पॉन्सिबिलिटी घेतली तर दॅट मेक्स अ परफेक्ट पोर्टफोलिओ आय फील. आणि टॅक्सेशन पण डिवाइड होतं त्या केसमध्ये. सो देर आर डिफरंट ॲस्पेक्ट्स टू इट आणि डिफरंट बेनिफिट्स टू इट असं होतं. ग्रेट. आणि ह्याला एक कम्प्लीट प्लानिंगची गरज असते. गरजच त्यासाठी असते. बसून गोष्टी डिस्कस केल्या बरोबर. पाहिजे, तेवढी बरोबर. पारदर्शिकता पण ठेवली बरोबर. पाहिजे. कारण का फायनान्शियल प्लॅनिंगचं जेव्हा आपल्याकडे क्लायंट येतो हम्म. तेव्हा त्याला आम्ही आधी ते सगळे डिटेल्स पाठवायला सांगतो. जसं त्याच्या आधीच्या इन्व्हेस्टमेंट झाल्या, आताची इनहँड सॅलरी काय आहे, खर्च काय आहे, फ्युचरचे गोल्स काय आहेत. Correct. आणि मग ते जेव्हा दोघं मिळून ते प्रॉपर एक सेशन आपण करतो 45 मिनिट्सचे 1 आवरचं, तिथे प्रॉपरली त्यांना प्लॅन एक्सप्लेन करायला लागतो, म्हणजे जातो. त्यांचे शॉर्टफॉल्स त्यांना कळवले जातात आणि मग वी स्टार्ट वर्किंग टुवर्ड्स द फ्युचर गोल्स. सो ह्याच्यात आहे ना दोघांचं इन्व्हॉल्वमेंट. आणि मग आम्ही समजवतो की ह्याच्यामुळे जर का आपण सेग्रिगेट केलं किंवा सेपरेट केलं तर टॅक्सेशनचा काय बेनिफिट होणार आहे, नंतर कसं फायनान्शियल इंडिपेंडन्स येणार आहे, कसं लोन एलिजिबिलिटी वाढणार आहे. सो बऱ्याच गोष्टींवर मग त्या डिस्कशन्स आणि मग द कपल नीड्स टू म्हणजे अंडरस्टँड्स की ह्याचा इम्पॅक्ट आणि इम्पॉर्टन्स काय आहे, जे नॉर्मली आपण ना खूप नेग्लेक्ट करून टाकतो. अगदी म्हणजे टू द पॉइंट तुम्ही या गोष्टींना डिस्क्राईब केलेलं आहे. या फायनान्शियल प्लॅनिंगच्या प्रवासामध्ये सगळ्यात मोठा टप्पा एक असतो, द पॉइंट वेअर वी हॅव टू रीच इज रिटायरमेंट. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, आपलं म्हातारपण हे आपली जबाबदारी आहे, आपल्या मुलांची नाही किंवा आपल्या स्पाऊसची नाही. आपलं म्हातारपण आपल्या हातात असावं. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? ते कसं करायला हवं? त्याचं जागरूकता किती आहे? जागरूकता अजून पाहिजे तशी नाही आहे. कारण का आधीच्या काळात त्यांना पेन्शन होते. आत्ता आपण आपला फर्स्ट असा जनरेशन येतोय मेजर म्हणजे मोठा पर्सेंटेजमध्ये, जिथे आपल्याला पेन्शन नसणार आहे. आणि आय एम सीइंग म्हणजे लोक येत आहेत आमच्याकडे फक्त 25 आणि 30 लाख उरलेले असतात. मी म्हटलं सर तुम्ही तर खूप म्हणजे असं अगदी चांगलं आहे. म्हणजे मी LNTमधनं रिटायर झालो आहे प्रज्ञा, आणि आता म्हणजे माझ्याकडे फक्त 25-30. सो वी आर ऑल्सो सरप्राईज की गेले कुठे हे पैसे. म्हटलं सर EPFचे पैसे, सर तुम्ही PPF केलं असणार, तुम्हाला अजून तुम्ही सेव्हिंग केली असणार. पण काय होतं माहिती आहे, मुलांच्या शिक्षणाला वगैरे बाहेरचे जे एज्युकेशन विच इज सो एक्सपेन्सिव्ह, तिकडे हे पैसे दिले जातात. आता मुलगा आपण काय त्याला कल्चरली प्रॉपरली वाढवलेला नाही आहे किंवा असं नसतं, बट काय होतं त्याला त्याचा खर्च तिकडचा, त्याचं एज्युकेशन लोन, मग लग्न झालेलं असेल तर मिसेसची जबाबदारी, अशा करत आहे ना त्याला कधी कधी पैसे आपल्याला परत इंडियात पाठवता येत नाही. आणि मग असे जे पॅरेंट्स असतात ज्यांचे फक्त 25-30 लाखचा कॉर्पस असतो आणि महिन्याचा खर्च 30-35 हजार विथ मेडिसिन्स आणि हे ते तेवढा जातोच. मग कुठेतरी असं होतं, अरे आता मला नोकरी करावी लागणार आहे का, आणि ॲट 60-65 इज इट सो इझी, म्हणजे नाहीच आहे. तर त्यामुळे थोडंसं ही प्लॅनिंग आहे ना अगदी प्रायोरिटीने केलं पाहिजे. म्हणजे जेवढं आपण किड्स एज्युकेशनला प्रायोरिटी देतो तेवढंच त्याच्यापेक्षा जास्त आपल्या रिटायरमेंटला ही प्रायोरिटी दिली पाहिजे. कारण का तुम्ही जसं नोकरी लागाल आणि छोटीशी अमाऊंट आपण बाजूला केली, दॅट कंपाऊंडिंग फॅक्टर विल बी व्हेरी हाय. म्हणजे थोडक्यात त्याचे 2 ते 3 हजार पण ना एक डिसेंट कॉर्पस क्रिएट करू शकतो. आणि जो 50-60ला जागा होईल त्याचे 1.5 आणि 2 लाख पण पर मंथ केलं ना ते नाही टार्गेट होणार. आणि तू सांग जेव्हा किड्स एज्युकेशन जवळ असेल, जेव्हा EMI चालू असेल, अशा वेळेस खरंच आपल्याला 1.5-2 लाखाच्या SIP जमणार आहेत का? नाही जमणार. मग हे 2-3 हजार त्यावेळेस असं वाटतं अरे यार मला मजा केली पाहिजे, पण तेच जर का थोडंसं काटकसर करून थोडी अमाऊंट पण बाजूला केली ना तो मोठा पर्पस होणार आहे. कारण तुम्ही जर जनरेशन पाहिलं तर आपण 3 जनरेशनला जर कम्पेअर केलं तर आजोबा, बाबा आणि आम्ही बरोबर. आपलं जनरेशन. तर आजोबांच्या जनरेशनमध्ये चला ठीक आहे, तो एक वेगळं एक लाईफस्टाईल होती की नेक्स्ट जनरेशन त्यांची काळजी घ्यायचं. पण आता कसं लोकांना रिटायरमेंट पण अर्ली आहे. आणि बाबांचा जो जनरेशन होता त्याच्यामध्ये बहुतांश पाहिलं गेलेलं की लोकांना पेन्शन्स होत्या, पण आता पेन्शन नाही, सगळ्यांना टेन्शन आहे. तर ह्या टेन्शनला अनुसरून मॅडम एक कॉन्सेप्ट आहे, ज्यांना पेन्शन नाही आहे त्यांना एक कॉन्सेप्ट कॉल SWP, सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. प्लीज आपल्या दर्शकांना सांगू शकाल का हे काय हा मॅजिक आहे? याला ना मी मेंटल पीस असं म्हणते. ॲब्सोल्युटली. हा फक्त रिटायरमेंटला लोक
अटॅच करतात. मी तर म्हणते एव्हरी क्लायंट शुड टार्गेट दिस. कारण का कोणाला पैसे जर का एक्स्ट्रा आलेले नाही आवडणार, तो विचार करणं. म्हणजे साधं आता मुलांची शाळेची फीज आली किंवा LICचा प्रीमियम आला किंवा म्हणजे काही असे मधले खर्च, वेकेशन असू शकतो, आणि आपण एक छोटी अमाऊंट एकत्र करून एखादा मोठा कॉर्पस जमवला आणि त्याच्यातनं महिन्याला किंवा क्वार्टरली SWP घेतली, नाही का आपल्याला सोपं जाणार. सो मी बऱ्याचशा माझ्या क्लायंट्सला ना असे गोल्स घ्यायला सांगितलेत, जिथे ज्यांची आपली छोटी जी अमाऊंट महिन्याला उरते ते त्या फंड्समध्ये टाकावे, जे डेट फंड्स आपण म्हणतो, ज्याला काही जास्त रिस्क नसते. आणि असा कॉर्पस एकदा तयार झाला तुमचा की त्याच्यातनं 10,000 15,000 महिन्याला काढून घ्यावे आणि मधल्या खर्चांना वापरावे. बरं, SWP म्हणजे काय, हा तुझा प्रश्न होता. आपण एक कॉर्पस जमा करतो हळूहळू महिन्याला जसं जमेल, किंवा जेव्हा आपल्याकडे एक्स्ट्रा पैसे उरतात त्याच्यातनं एखादा डिसेंट कॉर्पस जमा झाला की त्याच्यातनं एक सर्टन आपण अमाऊंट दर महिन्याला किंवा क्वार्टरली काढून घेतो. थोडक्यात काय, आपण एक विहीर निर्माण करतोय आणि त्यातनं अगदी छोट्या बालदीने ते पाणी काढतोय. तर त्याला एक्झॅक्टली SWP, सिस्टमॅटिक विथड्रॉल असं म्हटलं जातं. तर माझ्याकडे आता रिटायरमेंटचा फंड नाही आहे, पण आता जर मला माझं रिटायरमेंट प्लॅनिंग चालू करायचं असेल तर मी SIP, ज्याला आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतो, तर SIP करत एक कॉर्पस जमा करू शकते किंवा करू शकतो. आणि त्यानंतर आता मी माझी SIP स्टॉप केली, म्हणजे इनफ्लो बंद केला, आणि त्यानंतर मग त्याच कॉर्पसमधून मग एक ग्लास पाणी काढत आणि बाकीचा जो फंड आहे तो अजूनही त्या स्कीममध्ये किंवा त्या फंडामध्ये इन्व्हेस्टेडच असतो आणि तो तुम्हाला रिटर्न्स बनवून देतो. म्हणजे कसं वर्कआउट होतं बघा. आता फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल 10 लाखाचा आपण घेतला. 10 लाखातनं समजा आपण 5 ते 6,000 महिन्याला काढतोय, विच इज लाईक 7 to 8% हिशोबाने होतं. आपल्याला व्याज अंदाजे म्युच्युअल फंड जे ॲव्हरेज देतं ते कुठेतरी 10 ते 12% देऊ शकतं. आपण काढतोय किती, 6 ते 8% मध्ये. आणि जे एक्स्ट्रा जे आपलं वाढत जातात पैसे, ते आपले जवळजवळ हे आता हे 6% काढल्यामुळे जर का 10% तुला मिळत आहेत, 4% एव्हरी मंथ कंपाऊंड होत आहेत. तर तसे जे पैसे ना ते वाढत जातात. सो पीपल हॅव द कन्फ्युजन की मग आम्ही असे पैसे काढत गेलो तर माझे पैसे संपणार कसे आहेत. कारण का आपण कमी नाही काढतोय आणि आपला जो पोर्टफोलिओ ग्रो होणार तो थोडा जास्त नाही होणार आहे, आणि त्यातनं आपले रिव्ह्यूज होणार, आपले फंड बरोबर आहेत की नाही ते चेक होणार. सो शक्यतो आम्ही बघतोय, जेवढे माझे जुने क्लायंट्स आहेत त्यांचा पोर्टफोलिओ मस्त मल्टिप्लाय झाला आणि आत्ताचं पण त्यांचं लाईफ अगदी सुरळीत चालू आहे. हा जो मल्टिप्लायर इफेक्ट आहे आपल्याला SWP मधून नक्कीच मिळतो. आणि मला असं वाटतं की ह्याची जागरूकता जनसामान्यापर्यंत पोचणं फार महत्त्वाचं आहे. प्लॅनिंग्स वगैरे सगळ्या झाल्या, पण एक सर्वसामान्यांचं, एक नॉर्मल माणसाचं स्वप्न असं स्वतःचं घर माझ्या डोक्यावर किंवा माझ्या मुलांच्या डोक्यावर असेल, त्यांचं स्वतःचं हक्काचं छप्पर, पण ते कधी घ्यायला हवं? हा खूप डिबेटेबल क्वेश्चन झालेला आहे. याच्यावर भरपूर ट्रोल होतं इन्फ्लुएन्सर्सना. सो कसं आहे माहिती आहे, घर असलंच पाहिजे, छान पण असलं पाहिजे, लवकर सुद्धा घेतलं पाहिजे, पण देर आर सर्टन फॅक्टर्स टू इट. एकदम सोप्या रीते समजून घ्यायचं असेल ना, समजा तू एक एक्झाम्पलच घेते. 1 लाखाची इनहँड सॅलरी आहे. ज्यांचा कमी असेल त्यांनी कमीनी त्याचं गणित करावं. आपण काय करायचं, 1 लाखाची सॅलरी असेल त्याला 60ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे काय झाले 60 लाख. सो एखादा माणूस जो 1 लाख कमवतोय त्याला 60 ते 65 लाखापर्यंत घर टार्गेट करता येतं. त्याच्यातनं त्याची जर का डाऊन पेमेंटची तयारी जास्त झालेली असेल तर तो फॅक्टर त्यांनी बदलला तरी चालतो. आता लोक म्हणतील मला जर का 1.25 कोटीचं घर टार्गेट करायचं असेल तर मॅडम मी कसं करू. सो सरळ डिवाइड बाय 60 करून टाकायचं. लक्षात येईल की मला 1.5 लाखाचा पगार असेल तर मी इझिली 1.25 कोटीचं 1.25 कोटीचं टार्गेट करू शकतो. सो हे जर का मल्टिप्लायर ठेवला ना तर तुम्हाला इझी जाईल. आता मी एक्सप्लेनेशन देते की का 1 लाख आणि का 60 लाखाचं घर त्याच्याशी इक्विव्हॅलेंट होतं. 1 लाख येतात आपल्याकडे, आपला जर घराचा खर्च 25, 30, 35 अंदाजे असतो. 50-1,000 आपला EMI येणार आहे, कारण का आपण 60 लाखाचं घर घेतोय. 10 लाख जरी डाऊन पेमेंट केले तरी 50 लाखाचं लोन घेणार. अंदाजे 45 ते 50,000 आपलं EMI येणार. आता बाकीचे जे पैसे उरलेत, 25,000 घराचा खर्च, 50,000 आपला EMI जाऊन 5-10,000 तरी आपल्याला पुढच्या सेव्हिंगसाठी जमलं पाहिजे, कारण का याला नेग्लेक्ट करून चालणार नाही. मग हे गणित प्रॉपरली बसतं जेव्हा आपण तो 60चा फॅक्टर जोडतो. सो काही क्लायंट्सला त्याच्यात काही क्वेरीज असले, बरेचसे क्लायंट्स आपल्याशी कनेक्ट करतात की मॅडम मी घर घेऊ शकतो का. आणि बऱ्याच क्लायंट्सचं आपण घर म्हणजे
टार्गेट केलेलं आहे. इनफॅक्ट ते 2 BHK घ्यायला निघाले, मी सांगितलं 3 BHK घ्या. ते 1 RK घ्यायला निघालेले, आम्ही सांगितलं 1 BHK घ्या. कारण का तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग कराल हे सहज शक्य होतं. आणि मला असं वाटतं की जेव्हा ते घर त्याचा आपण उपभोग घेईपर्यंत आपण जेव्हा ती प्लॅनिंग लांबवतो तोपर्यंत वय झालेलं असतं, मग त्याचा आस्वाद घेणार कधी. तर मला असं वाटतं मॅडम तुम्ही हे खूप छान टार्गेट करत आहात की व्यवस्थित फायनान्शियल प्लॅनिंग केली तर आपण ते घर लवकरही घेऊ शकतो. पण त्यासाठी लवकर सुरुवात करायला हवी. आयुष्यातला सगळ्यात मोठा टप्पा म्हणजे आजारपण. ठीक आहे. सो आजारपण ज्याला आपण निगडीत करतो आरोग्य विमा. आपण कुठे जॉब करत असतो तिथून आपल्याला हेल्थ इन्शुरन्स मिळतं. पण मॅडम खरं सांगा, हा हेल्थ इन्शुरन्स हा जो कॉन्सेप्ट आहे तो तितकासा समजला आहे का लोकांना? कारण मी अमाऊंट सांगणार नाही, पण थोडीशी अमाऊंट असते जी आपल्याला ऑफिसमधून इन्शुअर करून मिळते. पण ज्या वेळेला खरोखर एखादा मोठा आजारपण येतो तर आजही पाहिलं गेलेलं आहे की घरातले दागदागिने, घरातले सेविंग्ससुद्धा काढावे लागतात आणि मग ते आजारपण आपण क्युअर करतो. प्लीज त्या दर्शकांना सांगा आपण कसं करतो. कोविड वॉज द फॅक्टर वेन लोकांना खरंच हेल्थ इन्शुरन्सचे जरा प्रायोरिटीज कळायला लागल्यात. कारण का त्याच्या अगोदर तर आम्ही क्लायंटला सांगितलं की मॅडम ते पुढे बघून घेऊ. म्हणजे अजून तर मी फक्त 45 इयर ओल्ड आहे. मला काय, मी अजून 15 वर्षांनी घेतला तरी चालणार आहे, तोपर्यंत माझ्या ऑफिसचा मेडिक्लेम माझ्याबरोबर असणार आहे. पण कोविडनंतर कितीतरी असे फॅक्टर्स म्हणजे डायबिटीज, BP, बरेचशा बायकांना PCOD, अशा एवढे काही थायरॉईड, हे इतकं कॉमन झालं आहे ना आता की आपल्याला पाहिजे असतं की आपल्याला इन्शुरन्स मिळाला पाहिजे, पण आपल्याला इन्शुरन्स देत नाहीत कंपनी. करेक्ट. कारण का तेवढे म्हणजे ओबीस झालेला असतो, BMI फॅक्टर्स वाढलेले असतात. आणि मी कसं बघितलं माहिती आहे का, आजकाल ना लोक आधी कसं गव्हर्नमेंट जॉब्स असायचे, आता आपण प्रायव्हेट जॉब्स घेतो. आपण बऱ्याचदा जॉब हॉप करतो कारण का आपल्याला बेटर पॅकेजसाठी. आणि ह्या मधल्या काळात आहे ना कधी कधी प्रोबेशन चालू असतं किंवा आपण ब्रेक घेतो आणि नेमकं त्याच वेळेस आजार येतो, कारण का थोडं स्ट्रेससुद्धा त्या काळात असतात. आता तू सांग, जेव्हा मी इतके वर्ष सेव्हिंग करतोय माझ्या फ्युचरसाठी, त्याला गोल्स मॅप केलेत आणि ते सगळं सुरळीत चालू आहे, आणि मध्येच तुला असा 5-6 लाखाचा खर्च आला, म्हणजे विच वॉज नॉट अनएक्सपेक्टेड, आणि पूर्ण आपला जो आधीचे सेव्हिंग्स आहे सगळे इथे गेले, का अर्थ राहिला तुझा? त्यापेक्षा तू जर का एक छोटीशी पॉलिसी घेतली असती 10-15 हजाराची, दॅट वुड हॅव मेड दॅट. मग काय पॉईंट आहे ह्याला डिले करण्यात? सो आम्ही क्लायंट्सला त्याचं महत्त्व समजवतो आणि मग ऑफकोर्स त्याचं डिसिजन असतं. बट पीपल आर गेटिंग अवेअर ऑफ दॅट, कारण का मेडिकल इन्फ्लेशन जे वाढतं आहे ना, दॅट इज लाईक हे किड्स एज्युकेशनसारखं मेडिकल इन्फ्लेशन वाढतं आहे, आणि पीपल शुड गेट दॅट. म्हणजे आम्ही तर आता सांगतो की तुम्ही 18-20 वर्षाची मुलं आहात ना, तुम्ही सरळ 50 लाख आणि 1 कोटीचाच प्लॅन घेतला पाहिजे. लोकांना वाटतं अरे केवढा प्रीमियम जाईल माझा मॅडम, मी 50 लाख आहे, मी म्हणजे 10 लाख तर मला काय होणार आहे, आत्ता मी 18-20 वर्षाच्या मुलाचं घेतोय. बट हार्डली प्रीमियममध्ये डिफरन्स असतो, बट तुला एवढं मोठं कव्हरेज मिळतं, कारण का पुढे जाऊन तो कव्हरेज पण तुला कमीच वाटणार आहे, म्हणजे अजून 15-20 वर्षांनी. सो पीपल शुड अंडरस्टँड द ॲडिक्वेट हेल्थ इन्शुरन्स. ह्याच्यावर खरंच महत्त्व दिलं पाहिजे, कारण का आपण जी किटी बनवतोय पुढच्या लाईफसाठी, रिटायरमेंट, कॉर्पस, किड्स एज्युकेशन, हे खूप कॉम्प्रोमाइज होताना दिसतंय वेन द पीपल डोंट हॅव प्रॉपर हेल्थ इन्शुरन्स आणि स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स. सो मला असं वाटतं की आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स आणि ॲडिक्वेट हेल्थ इन्शुरन्स ह्या 2 कॉन्सेप्टमध्ये खूप मोठी तफावत आहे, आणि तो कुठेतरी हा जो गॅप आहे तो ब्रिज करणं फार गरजेचं आहे. कारण जर ते नसेल तर माणसाची आयुष्यभराची जमा झालेली पुंजी ही धुतली जाते. म्हणजे जे क्लायंट्सला हे खरंच अनुभव ते आली असेल ना, ते आपल्याशी लगेच लिंक करतील. आणि का होतं माहिती आहे, त्याच्यानंतर त्यांचा कॉल येतो, मॅडम मला माझ्या ना आईला असं म्हणजे हार्ट पेशंट आहे, आता अँजिओग्राफी सांगितली की अँजिओप्लास्टी सांगितली आहे, आणि मला आता मिळेल का? म्हटलं नाही, आता नाही मिळणार तुम्हाला, कारण का आता इट्स ऑब्व्हियस दॅट यू आर गोइंग टू क्लेम इट. आणि दिस आर प्रॉफिट मेकिंग कंपनीज, मेडिक्लेम कंपनीज, त्या कशाला देणार आहेत? कॅन्सर डिटेक्ट झाल्यावर खरंच आपल्याला पॉलिसी मिळणार आहे का? आर्थरायटिस डिटेक्ट झाल्यावर मिळणार आहेत का आपल्याला पॉलिसीज? यू आर नॉट गोइंग टू गेट इट. सो मग म्हणून ते आधी थोडंसं त्याचं आपल्याला इम्पॉर्टन्स कळलं आणि ॲडिक्वेट घेतला पाहिजे. आणि असं मॉलमध्ये जातो, खरंच सांग 2-4 हजार असेच जातात आपले. एक साधा मूवी बघायला गेलं तू बघ ना किती खर्च होतो. अगदी. मग तेच पैसे समजा असेच आपण म्हणजे दॅट इज सम एन्जॉयमेंट. इथे तरी आपण आपली फॅमिलीची रेस्पॉन्सिबिलिटी घेतोय. सो वन शुड अंडरस्टँड दॅट. म्हणजे मी नेहमी लोकांना कसं सांगते माहिती आहे, तुम्ही डोळे बंद करा आणि आम्हाला उद्या काही अशा फायनान्शियल
काही क्रंच आला किंवा मला अशी परिस्थिती आली जिथे मला खूप पैशांची गरज लागते, अशा 3 लोकांची नावं आठवा जे आपल्याला मदत करू शकतील. म्हणजे कितीतरी लोक त्यावेळेस त्यांना लक्षात येतं, अरे सगळ्यांना आपल्या आपल्या जबाबदाऱ्या आहेत, कोण येणार आहे मला मदतीला. आणि मग तिथे त्यांना ते कळतं की नाही, आपल्याला फायनान्शियली सेक्युअर करताच आलं पाहिजे, आपल्याला मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स असलंच पाहिजे. मला वाटतं पुन्हा मी एकच उदाहरण देते की कोविड हा एक खूप मोठा शिक्षक होता आणि त्याने आपल्याला म्हणजे असं नाही की आपली नाती खराब आहेत, पण जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येकाला आपापल्या कुटुंबियांची जबाबदारी आहे, तर ते त्यांचा जमा झालेला कॉर्पस तुम्हाला का मदतीसाठी देतील, तुमची जबाबदारी आहे. जेव्हा आपण इन्शुरन्सबद्दल बोलतो तर लोकांना असं वाटतं की अरे इन्शुरन्स मतलब गुंतवणूक हे आहेच, जे अजूनही लोकांना खूप मिसकन्सेप्शन आहे. तुम्ही इन्शुरन्सबद्दल बोलत असताना मी रिक्वेस्ट करेन तुम्हाला की तुम्ही लोकांना लाईफ इन्शुरन्स हा एक इन्शुरन्स प्रोडक्ट आहे की इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे, त्याबद्दल प्लीज दर्शकांना सांगा. ह्याला ब्लेम कोणाला करणार तू सांग? आपणच आहोत. करेक्ट. ॲज अ इन्फ्लुएन्सर्स, ॲज अ एजंट्स, आपणच त्याला मिक्स करून जास्त, कारण का तुला माहिती आहे त्याच्यात कमिशन्स असतात. सो कुठेतरी ते चुकीचे मार्गदर्शन क्लायंट्सला केले जातात आणि ते त्याला बळी पडतात. खरं तर नेहमी इन्व्हेस्टमेंट्स आणि म्हणजे जेव्हा हेल्थ इन्शुरन्स असो की लाईफ इन्शुरन्स असो, तो जेवढा प्लेन व्हॅनिला प्रोडक्ट असेल ना, म्हणजे त्याला ना क्लब करतात ना, तिथे चूक करतात लोक. नुसतं इन्शुरन्स घ्या आणि आपल्या सेव्हिंग्स ठेवा, ह्या दोघांना क्लब करायला जाऊ नका. हेल्थ इन्शुरन्सच्या जागी असला पाहिजे, लाईफ इन्शुरन्स नुसता प्युअर असला पाहिजे. शक्यतो त्याला मिक्स केलं तर थोडासा कुठेतरी गोंधळ होण्याची गरज, म्हणजे असं होऊ शकतं. त्यात आजकाल खूप छान कन्सेप्ट्स आलेले आहेत, विच इज टर्म प्लस युलिप काइंड ऑफ अ कन्सेप्ट, वेअर यू गेट अ व्हेरी डिसेंट काइंड ऑफ अ लाईफ इन्शुरन्स आणि तुझे पैसे थोडेसे मार्केट लिंक जातात. अगदीच आपल्याला डायजेस्ट होत नसेल टर्म प्लॅन्स वगैरे, तर काही लोकांनी तिकडेही बघितलं तर चालेल. बट कुठेतरी मला असं वाटतं की इन्शुरन्स जेवढं प्युअर असेल तेवढं तुम्हाला तुमचे जे गोल्स अचीवमेंट आणि आता जे इन्फ्लेशन आहे, रिअल आपण इंटरेस्ट म्हणतो, म्हणजे आपल्याला जास्त वाढ झाली पाहिजे आपल्या पैशांमध्ये, तर ते इझिली आपल्याला अचीव करता येतं. सो टर्म प्लस युलिप अगदीच आपल्याला म्हणजे पुढचं पण आपलं लाईफ सेक्युअर करायचं आणि आत्ताचाही आपल्याला रेस्पॉन्सिबिलिटीज आपल्या फॅमिलीच्या प्रॉपरली घ्यायच्या, तर हे कॉम्बिनेशन घेतलं तर ते बरोबर जातं. अदरवाईज प्युअर लाईफ इन्शुरन्स शुड बी टार्गेटेड, म्हणजे विच विल गिव्ह यू अ व्हेरी एनहान्स्ड इन्शुरन्स आणि ॲट द सेम टाईम SIPsच्या मार्गाने आपल्याला आपल्या कॉर्पस क्रिएट करता आला पाहिजे. मी तुम्हाला खूप विचारणारच होते की आपण फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल इतकं काही बोललो, आपण इन्शुरन्सबद्दल बोललो, आपण फायनान्शियल इंडिपेंडन्सबद्दल बोललो, आपण लाईफ इन्शुरन्सबद्दल बोललो, पण एक अवेअरनेस आहे की म्युच्युअल फंड्स म्हणजे काय. बरं, म्युच्युअल फंड्स हे कितपत रिस्की असतात? म्हणजे तुम्ही सर्वसामान्य पाहायला गेलात तर आजही एक मोठ्या प्रमाणामध्ये क्राऊड आहे जो विशी, ज्याला आपण विशी म्हणतो, स्त्रिया असो किंवा पुरुषही असो, ते लावतात. बरं, तो रिस्की किती आहे आणि त्याच्या कम्पॅरिझनमध्ये म्युच्युअल फंड्स हे किती सेफ आहेत, ह्याबद्दल प्लीज आमच्या दर्शकांना सांगा. खरी तर उलटी समज आहे. म्युच्युअल फंड्स आर रिस्की असं मानलं जातं. आणि भिशी किंवा म्हणजे जे ऑप्शन भिशी असू शकतात, ते गोल्डच्या ज्वेलरकडे भिशी असू शकते, ती सेफ आहे. कारण का कसं आहे माहिती आहे, म्युच्युअल फंडमध्ये इनिशियल व्हेरिएशन्स, कारण का लोकांना काय फक्त इक्विटी म्युच्युअल फंड्स हे जास्त माहिती आहेत आणि मग तिथे त्यांना असं वाटतं अरे माझे पैसे तिथे खाली पण जाऊ शकतात, म्हणजे मला लागतील आणि पैसे खाली असतील तर काय, भिशी ॲटलिस्ट मी वर्षभर करीन, 11व्या महिन्यात मला एवढे पैसे तर नक्की येणार आहे, किंवा मला सोनं तरी येईल त्या भिशीतनं, किंवा ऑप्शन BC मला पाहिजे तेव्हा ते मी पूल पण करता येईल. सो असं जे कन्सेप्ट आजकाल झालेली आहे आणि ती सांस्कृतिक आहे, म्हणजे ती खूप वर्षांपासून हेच धारणा लोकांची झालेली आहे. बट अंडरस्टँड करा, तिथे एकतर ना इन्फ्लेशन फॅक्टर जोडला जात नाही आहे आणि तिथे आपल्याला कंपाऊंडिंग फॅक्टर हा कम्प्लिटली मिस होतो आहे. लोक काय करतात, मी वर्षभर टाकणार, मला 2 महिन्यांचे पगार एक एक्स्ट्रा मला त्याच्यात ॲड करून मला तेवढ्या अमाऊंटचं गोल्ड घेता येईल, हे काय एखादे कन्सेप्ट असते. किंवा ऑप्शन BCमध्ये कसं होतं, मी लवकर काढले तर मला कमी मिळतील, पण मी शेवटपर्यंत थांबले तर जेवढे आधी काढलेल्या लोकांचे पण पैसे त्याच्यात ॲड होतात आणि मला जास्त मल्टिप्लिकेशन मिळेल. पण ह्या दोन्ही गोष्टींमध्ये तू बघ, मल्टिप्लिकेशन, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हे होतच नाहीये. आपण पैसे काढतो आणि वापरले जातात, पैसे मल्टिप्लाय कुठे होतात
आपल्याला रिटायरमेंटला पैसे लागणार आहेत, आपल्याला किड्स एज्युकेशनला लागणार आहेत, आपल्याला साधी गाडी घ्यायची झाली तरी आपल्याला एखादं डाऊन पेमेंट लागणार आहे. हे ह्या ॲव्हेन्यूजनी होतच नाही. सो मेनली लेडीज ह्या कुठेतरी गोंधळ घालतात, कारण त्यांना हातात खेळते पैसे पाहिजे असतात. अगदी चुकीचं आहे का गोल्डची बिशी वगैरे करणं, तर अगदीच चुकीचं नाही आहे, कारण का इतके वर्ष आपण करत आलो. पण त्याला ना कुठेतरी म्हणजे मी बघते 15, 20, 25 हजाराच्या बिशी असतात. अरे त्यातनं 5-10 हजाराची तर SIP करता येईल तुम्हाला. आता तू बघ ना, दोन्हीचं कॉम्बिनेशन जेव्हा आलं, आपल्याला गोल्डसुद्धा मिळालं, आपल्या पुढे जाऊन वेकेशनला वापरायचे आहेत, आपल्या कार परचेससाठी वापरायचे आहेत, उद्या घर साधं घ्यायचं आहे आणि तुम्ही जर का 5-10 लाखाची मिस्टरांना डाऊन पेमेंटची मदत करताय, तर किती सोपं जाईल नाही का ते. तर तसं जरा अँगल, तो पर्स्पेक्टिव्हनी लोकांनी बघितला पाहिजे की कंपाऊंडिंग फॅक्टर इथे लागत नाही आहे, हे ते फक्त आपण सेव्हिंग करू शकतो. प्लस मला असं वाटतं की विशी या कॉन्सेप्टमध्ये ना मॅडम रिस्क पण आहे की आपण आपला पैसा कोणाच्या हातात देतोय, तो पैसा परत देणार आहे की नाही ह्याची गॅरंटी नसते. पण आय थिंक म्युच्युअल फंड्समध्ये जेव्हा आपण आपला जो हा एक हार्ड अर्न मनी ज्याला आपण म्हणतो, सेबी आणि RBIचे गाईडलाईन्स फॉलो करून तो युटिलाइज किंवा त्याला आपण मार्केटमध्ये हे करतो. आय थिंक दिस इज अ व्हेरी गुड आन्सर मॅम. थँक्यू सो मच. ऑप्शन VCला वगैरे डिफॉल्ट रिस्क खूप मोठी असते. येस येस. आणि वेअरएज वेन यू इन्व्हेस्ट इन टू म्युच्युअल फंड्स, ह्याला सेबीचे रेग्युलेशन्स असतात, एवढी ट्रान्सपरन्सी, एवढे ऑडिट्स असतात की आपले पैसे बुडण्याची जी भीती असते ती शून्य असते इकडे. आणि वेळेनुसार कंपाऊंडिंग इफेक्ट आहेच, बरोबर. ज्याला आपण मराठीमध्ये चक्रव्याढ व्याज म्हणतो. आपल्याला ना कुठेतरी मला असं वाटतं ना, हे आपण खूप लाईटली घेतलं जातं. म्हणजे तू बघ, जे एंडोमेंट पॉलिसीज किंवा इन्शुरन्स पॉलिसीज पण घेताना मनी बॅक पॉलिसीज जास्त विकल्या जातात. करेक्ट. वेअरएज मला रिटायरमेंटला असं तो म्हणजे एवढ्या वर्षांनी, आणि यंग जनरेशन जेव्हा पॉलिसीज वगैरे किंवा काही इन्व्हेस्टमेंट करायला जाते ना, तेव्हा तो एक मला फॅक्टर लगेच दिसतो. मॅडम अजून 40 वर्ष आहे तो रिटायरमेंटला, पण ते जर का तू थोडंसं म्हणजे थेंबे थेंबे चाचवलं ना, ते इझी जातं. सो तिकडे थोडंसं कंपाऊंडिंगला हा इम्पॉर्टन्स दिला गेला पाहिजे. म्हणजे इट्स उगीच त्याला 8th वंडर ऑफ द वर्ल्ड नाही बोललं जातं. Correct. इट्स रिअली अ फॅक्ट. इट इज द 8th वंडर ऑफ द वर्ल्ड. फायनान्शियल प्लॅनिंगच्या ह्या संपूर्ण विश्वामध्ये आता जो नवीन ज्याला आपण म्हणतो द बिग ब्लास्ट नाव इज AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फायनान्शियल प्लॅनिंग ह्या संपूर्ण प्रवासामध्ये रोल काय आहे, प्रश्न पहिला. आणि ह्यालाच अनुसरून दुसरा एक प्रश्न मी तुम्हाला लगेच जोडीत देते की येणाऱ्या काळामध्ये AI इज ऑलरेडी त्याने रिप्लेस केलेलं आहे आपलं डिसिजन मेकिंग ज्याला म्हणतो. आपली निर्भरता त्याच्यावरती काळानुसार वाढत चाललेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं की ही जी जोडी आहे ही कितपत पुढे चालणार? आणि प्लीज हे ना तुला मी एक्झाम्पलही सांगते. आता ना गेल्या आठवड्यात ना एक कॉल आलेला, दोघांचाही पगार एकदम दणक्यात आहेत, दोघंही IT इंडस्ट्रीमधले आहेत आणि 2 लाखाची महिन्याची SIP चालू आहे दोघांची. मी 2 लाखाची SIP कशी तुम्ही टार्गेट केली, कसं काय डायव्हर्सिफिकेशन केलं, हे सगळं विचारल्यावर क्लॉडला विचारलं आणि उत्तरं आली आणि मग आम्ही सुरू केली SIP. अगदी काही चुकीचं कॉम्बिनेशन्स होतात का, तर तसं नव्हतं. पण जेव्हा मी बघितलं त्यांनी काय केलं, पास्ट परफॉर्मन्स बघून सगळे मोठे मोठे फंड्स देऊन ठेवलेले ज्याचा परफॉर्मन्स होता. पण जेव्हा मी त्याचा ओव्हरलॅपिंग रिपोर्ट बघितला ना, आय वॉज सो सरप्राईज टू सी की एव्हरी फंड वॉज ओव्हरलॅपिंग विथ 30 to 40%. आता हे जरा टेक्निकल आहे ओव्हरलॅपिंग म्हणजे वगैरे काय, पण त्याच्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट चाललेल्या. क्लायंटला काय वाटतं, मी तर एकदम बेस्ट फंड्स घेतलेले आहेत आणि मला AIनी सजेस्ट केलेले आहेत. बट जेव्हा तुम्ही तेच इन्व्हेस्टमेंट्स 2 लाखाच्या महिन्याच्या SIPला यू आर टार्गेटिंग ऑन दॅट, इट डझंट मेक सेन्स. आता इथे अल्फा कसा क्रिएट होणार? तरी आपण चला डायरेक्ट प्लॅन्स घेतले, आपण तिथे पण आपण काटकसर केली, पण जेव्हा इन्व्हेस्टमेंट्स एवढ्या मोठ्या व्हॅल्यूजच्या किंवा साधी 1,000ची पण 5,000ची पण SIP असली, आपल्या आधी बघितलं पाहिजे आपण प्रॉपरली पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करतोय का. सेकंड, एवढं सगळं सुरू केलं. आता जसं मार्केट 2-2.5 वर्ष वर खाली आणि एवढं व्होलेटाईल आहे की लोकांना तेवढे रिटर्न्स दिसत नाही आहे. क्लायंटनी मला त्याच्यासाठीच कॉन्टॅक्ट केलेला, अरे मॅडम मग मी काय करू, ही SIP आता बंद करून टाकू का, दुसरं माध्यम घेऊ का. बघितलं, आता हा स्वतः करत होता म्हणून हा कन्फ्युजन आला. आता माझ्या क्लायंट्स जेव्हा असे विचारतात, आम्ही त्यांना सांगतो की सर असं झालेलं आहे, आता इतक्या जे तुम्ही नेगेटिव्ह सायकलमधनं जेव्हा इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तुम्हाला डाऊन साईडमध्ये NAVs मिळाल्यात. आता जसं मार्केट वाढणार आहे, आपलं पूर्ण पोर्टफोलिओ आपला एक्झॅक्टली चेंज होणार आहे आणि आपल्याला ते रिटर्न्स दिसणार आहे. सो आता वेटिंग पिरियड म्हणजे तुमचा झालेलं आहे, आता तर उलट तुम्हाला
ते बेनिफिट्स रीप करता येणार आहे. सो यू जस्ट बी इन्व्हेस्टेड. हे जेव्हा स्वतः करायला जातो ना कुठेतरी तो गोंधळ जातो. तर त्यामुळे हे रोबो ॲडवायझरी किंवा AI हे एका लिमिटपर्यंत ठीक आहे, पण जसं आपला पोर्टफोलिओ ग्रो व्हायला लागेल तुम्हाला कळतं की इथे ना मॅन्युअल इंटरव्हेन्शन इज मस्ट. आणि तिथे जेवढा तो प्रोफेशनल फायनान्शियल प्लॅनर असेल, ज्याला त्यातलं तगडं नॉलेज असेल, तो तुम्हाला जास्त मदत करू शकतो. कारण का रेग्युलर रिव्ह्यूज, प्रॉपरली पोर्टफोलिओ समजून घेणं, त्याच्यातनं ओव्हरलॅपिंग समजून घेणं, त्यातनं त्याची एथिकल प्रॅक्टिस, दिस रिअली मॅटर्स. आणि आय हॅव सीन क्लायंट स्टार्टिंग विथ अ व्हेरी स्मॉल काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट्स हॅव रीच्ड अ व्हेरी बिग गोल्स इन देअर लाईफ. आणि हे झालं आहे ऑफकोर्स त्यांच्या कॉन्ट्रीब्युशननी, त्यांच्या म्हणजे कॉन्फिडन्सनी, आणि ॲट द सेम टाईम लिटल बिट इनपुट्स फ्रॉम अस ॲज वेल. मला असं वाटतं की थोडा ताप आल्यावरती आपण क्रोसिन घ्यायला फार्मसीमध्ये हा. जाऊ शकतो, पण जेव्हा मोठा आजार होतो किंवा तोच ताप जेव्हा 3 दिवस 4 दिवस बरोबर. चालतो, आपण डॉक्टरकडे जातो. आणि तिथेही तर तुम्हाला युट्यूब आणि हे ते YouTube आणि सगळं औषधं हे- देऊ शकणार आहेत की Yes, नाही. yes, correct, बट correct. आपण काय करतो, DIY. चुपचाप डॉक्टरांकडे जाणार, डॉक्टर पण तेच औषधं मे बी देतील, पण हो. आपण ते जाऊन एकदा क्रॉस व्हेरीफाय करून घेऊ. आणि पर्सनल टच हा का गरजेचा आहे, कारण हिंदुस्थानने म्हणजे आपल्याला सगळ्यांना एक खांदा लागतोच डिस्कस करायला. आणि तो जेव्हा आपण मी तुम्हाला विचारणारच होते की तो जेव्हा आपण आपल्या फायनान्शियल ॲडवायझरसोबत डिस्कस करतो, त्याच्यावर आपण आपला विश्वास ठेवतो, आपला एक अर्ध्यापेक्षा जास्त प्रेशर कमी झालेलं असतं. आणि म्हणूनच मी तुम्हाला प्रश्न विचारते मॅडम, आपल्या ह्या देशामध्ये किंवा एक पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंगच्या ह्या जर्नीमध्ये फायनान्शियल ॲडवायझरचा इम्पॉर्टन्स काय आहे? आता लोक कसं माहिती आहे ह्याच्यावरनं, हां येतो डिस्ट्रीब्युटर आहे, त्याला तर कमिशन मिळणार म्हणून ते तुम्हाला असं सांगतायत, असं कमेंट्स आपल्याला येतात, विच इज नॅचरल. त्यांचा हा डाऊट काय अगदी चुकीचा नाही आहे. अरे पण मग घरातली साधी मेड पण असते ना, तिलाही तुम्ही पैसे देताय, कोणी फुकट काम करणारच नाही आहे. सो आता एक मला ना मागच्या आठवड्यात एक कॉल आलेला. क्लायंट वॉज टेलिंग मी, मॅडम मला ना 23 लाखाची कार घ्यायची आहे, हां मी कितीचं डाऊन पेमेंट करू, मी कितीचं लोन उचलू, किंवा मी कसं कॉम्बिनेशन ठेवू, प्लीज मला गाईड कराल तर फार बरं होईल. आता क्लायंटची मला पूर्ण केस हिस्ट्री माहिती होती. वी कुड डिस्कस. 10 मिनिटाचा कॉल होता. किती सोप्या ह्यानी क्लायंटनी घर घेतलं. आता जेव्हा हे एकट्याला जे डिसिजन घ्यायला लागलं असतं, वॉज इट एनिथिंग टू डू विथ पर्सनल म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स, काहीच नव्हतं. पण त्याला माहिती होतं की प्रज्ञाशी बोलल्यामुळे शी इज हँडलिंग सो मेनी क्लायंट्स, बरोबर मला गायडन्स मिळेल, मग माझं डिसिजन असेल काय घ्यायचं. सो अशा ना छोट्या छोट्या टप्प्या. आता सेकंड एक्झाम्पल, एका क्लायंटने आत्ता जस्ट म्हणजे 1 BHK घ्यायला चाललेले, आम्ही त्यांना पुश केला 2 BHK घेतला. मग आदल्या दिवशी टोकन अमाऊंट दिली, सेकंड डेला मला भेटायला आले की मॅडम आता कसं, मग EMI इतका बसणार आहे, हे असं. मग आम्ही दोघांनी प्लॅनिंग वगैरे केलं. मला कळलं अरे पार्किंगच बुक नाही केली क्लायंटने. 2 BHKचं घर घेत आहेत पण पार्किंग नाही. म्हणतात अगदी मी एक्झॉस्ट झालं आहे प्रज्ञा, आता मला कुठेही स्कोप दिसत नाही, आता पार्किंग जाऊ दे, पुढे बघितलं जाईल. म्हटलं सर 2 BHKवरनं 3 BHK जेव्हा शिफ्ट कराल, खरंच विदाऊट पार्किंग तुम्हाला घर दुसरं विकलं जाईल का तुमचं? आधीच एवढी अनसोल्ड इन्व्हेंटरी आहे. तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, हे माझ्या आधीच्या क्लायंटच्या त्रासातनं ते पुढच्या क्लायंटला आम्ही अवॉइड करायला बघतो. तर ते जे इनपुट व्हॅल्यूज असतात ना, दॅट इज आर कमिशन्स बेसिकली. आणि वी हॅव ऑल द राईट्स टू गेट दॅट. पण तुम्हाला क्वालिटी ॲडवाईस मिळते, तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळतोय, तुम्हाला त्यातला म्हणजे अभ्यास करायची गरज नाही. यू आर ॲट अ पीस. यू कॅन जस्ट क्वेश्चन अस की काय प्रज्ञा, मी एवढे 2 वर्ष इन्व्हेस्ट करतोय, मला रिटर्न्स का नाही आहेत, म्हणजे काय रिझन्स काय आहेत. आणि इफ यू गेट दॅट व्हॅलिड रिझन्स देन यू आर गोइंग टू कंटिन्यू दॅट. सो तिथे मी कुठेतरी सांगते की एखाद्या पर्सनचा गायडन्स आपल्या लाईफमध्ये, म्हणजे आपण नवरा बायकोच्या केसमध्ये पण आपण काय करणार, तिला विचारणार की अरे मी हे करतोय बरोबर करतोय की नाही, किंवा आईवडिलांना विचारणार, किंवा शाळेत टीचरला विचारणार. तसंच इन्व्हेस्टमेंट्समध्ये फायनान्शियल प्लॅनर्स असतात, दे आर द फायनान्शियल डॉक्टर्स बेसिकली. ॲब्सल्युटली. मी म्हणणारच होते की यू आर द फायनान्शियल डॉक्टर. आपण कुठल्याही डॉक्टरकडे व्हिजिट केल्यावरती आपण त्याची फीवरती आपण कधी बार्गेनसुद्धा करत नाही. ते हार्डली 10 मिनिटं आपल्याला चेक करतात, पण आपल्याला माहिती असतं की त्यांची जी एक्सपर्टीज आहे, हे दिलेलं औषध जर मी एवढ्या प्रमाणात खाल्लं तर मला बरं वाटणारच आहे. हा जो चष्मा आहे आपण आपल्या फायनान्शियल डॉक्टर्ससाठी सुद्धा वापरायला हवा. आणि एक फायनान्शियल ॲडवायझरचं आपल्या आयुष्यामध्ये तितकंच महत्त्व असतं जे एका फॅमिली डॉक्टरचं कुठेतरी मला असतं. प्रियंका हे सांगायला आवडेल की आता ना लोक आर गेटिंग व्हेरी मच अवेअर अबाउट दॅट. म्हणजे
लिटरली वी कीप गेटिंग 200 to 250 कॉल्स अ मंथ. म्हणजे आय रिसेंटली स्टार्टेड माय सोशल मीडिया चॅनल्स आणि तेवढे म्हणजे मॅडम तुम्ही चार्जेस काय घेता किंवा तुमची कन्सल्टिंग फीस काय. सो पीपल आर गेटिंग अवेअर टू दॅट. आणि जेव्हा त्यांना कळतं की अरे आपण कन्सल्टिंग हे चार्जेस करत नाही आहोत आणि आपण फक्त त्यांना मदत करणार आहोत आणि डायरेक्ट कमिशन्स आपल्याला एमसीसकडनं येतात, दे आर सो हॅपी टू अंडरस्टँड दॅट. अरे मॅडम माझे एवढा कॉर्पस झाला, एवढा त्याचा जर का गेन आणि व्हॅल्युएशन झालं ते सगळं माझं असणार आहे का. म्हटलं येस डेफिनेटली ते तुमचं असणार आहे, मला तुमच्याकडनं काही चार्जेस नको आहेत. सो दिस इज हाऊ म्हणजे दे शुड टॉक टू अस अँड देन अंडरस्टँड की काय, आणि देन इट इज फ्री टू टेक देअर ओन डिसिजन्स बेसिकली. इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टींना असं विणलेलं आहे हा कम्प्लीट डिस्कशन. एक स्त्री असून मी तुम्हाला स्त्री आहे म्हणून हा लास्ट प्रश्न आहे की आम्ही स्त्रिया खूप जास्त विचार करतो आणि जेव्हा विचारसरणी म्हटलं तर आम्हाला हातामध्ये जे पण टूल्स येतील आम्ही क्विकली यूज करतो, अडॅप्ट होतो. आम्ही AI चा यूज कसा करू शकतो किंवा काय असलं पाहिजे त्याचं थोडंसं आम्हाला तुम्ही सांगू शकाल का? स्त्री पुरुष अगदी आपण त्या दोघांनाही जनरलाइज पण करू शकतो. Okay. किंवा स्त्रीला त्याच्यातलं नॉलेज नसल्यामुळे तिला त्याचा बेनिफिट जास्त होऊ शकतो. आता सपोज मी आपलं फायनान्शियल डिस्कशन झालं, फायनान्शियल प्लॅन बनवला, आम्ही काही प्रोडक्ट्स रेकमेंड केले. आता ते प्रोडक्ट्स बरोबर आहेत की नाही, ते फंड्स बरोबर आहेत की नाही, हे जस्ट क्रॉस व्हेरिफिकेशन करायला तू AIचा टूल वापरतीये, अगदी काही हरकत नाही आहे. कारण का तू डबल चेक करते की हे बरोबर. आपण सेकंड ओपिनियन पण आपल्याला आजार झाला तर घेतोच, तसंच आपण तिथे जर का ते AI वापरला आपला कॉन्फिडन्स वाढला आणि तिने बरोबर गाईड केलेलं मला. सेकंडली तुला समजा काही डाऊट्स आले, NAV काय असतो, युनिट्स काय असतात, हे ॲव्हरेजिंग जे म्हणतात, SIP ॲव्हरेजिंग करते, ह्या ज्या कन्सेप्ट्स असतात, कधी कधी आपल्याला लाज वाटते की समोरच्या ॲडवायझरला कसं विचारणार, त्याला हा म्हणजे आणि मिस्टरांना विचारलं तर ते हसतील आपल्याला, अरे एवढं पण तुला कळत नाही का. तर तशा ज्या गोष्टी आहेत त्या डेफिनेटली तू AIला विचारू शकते. तू तुझं महिन्याचं बजेटिंग करायला तू AIचा यूज करू शकते. बजेटचे कॅल्क्युलेशन्स आणि कॅल्क्युलेटर्स असतात तिकडे तू त्याचा वापर करू शकते. सो देर आर सो मेनी डिफरंट वेज. आता आम्ही आमचं पूर्ण ऑफिसचं ऑटोमेशन AIवर टाकलं आहे. सो वी आर मॅक्सिमायझिंग दॅट. म्हणजे कुठेही कमी करत नाही आहोत, पण कुठे ते प्रॉपरली वापरायचं ह्याचा आपल्याला जजमेंट असलं पाहिजे की कुठे आपल्याला मिसगाईड नाही होणार. आपले पैसे आहेत, आपला हार्ड अर्न मनी आहे, त्याला किती प्रॉपरली. आता तुला ना एक मजा सांगायची म्हणजे माझे आता एक क्लायंट आहेत, आमच्याच कॉम्प्लेक्समध्ये राहतात आणि वी हॅपन टू मीट इन द लिफ्ट. आणि मला म्हणतात प्रज्ञा मी ना मला एका बँकेने, आता मी ना बँकेचं नाव नाही सांगणार तुला, मला ही इज अ रिटायर्ड क्लायंट आणि मला 7 लाखाची इन्शुरन्सची पॉलिसी मी घेतली. मी तुला ना त्याचे पेपर्स पाठवतो, तू बघ हे बरोबर आहे का. आय वॉज सो सरप्राईज टू म्हटलं सर एकदाच भरायचेत का. नाही, 5 वर्ष भरायचेत. मी घर विकलेलं, त्याचे मला पैसे आलेले. सो आय जस्ट थॉट ऑफ की मी बँकेत गेलो, काहीतरी मला कामं होती आणि शी पिच मी आणि मी ती पॉलिसी घेतली. मी म्हटलं तुम्ही एकदा पहिला तर मला कॉल केला पाहिजे होता ॲज अ फायनान्शियल प्लॅनर. बट एनिवेज आता ते झालं. 7 लाखाची वर्षाला प्रीमियम असलेली पॉलिसी नेक्स्ट 5 years. इज इट अ प्रॉपर कॉल. अगदीच चुकीचं झालं. साध्या AIला विचारलं असतं ना, त्याने पण सांगितलं असं ॲट दिस एज यू नीड टू हॅव कम्प्लीट लिक्विडिटी. आपल्याला अशा कमिटमेंट्स द्यायच्याच नाहीये. तर तिथे तुमचं बघणं कसं चुकतं. म्हणजे मग आणि मग आपण काय करणार माहिती, 2-1 वर्षांनी किंवा 2 महिन्यांनी त्या एजंटला किंवा त्या बँकेला ब्लेम करणार. कम्प्लीट बँकेचा दोष होता, दिलं हे दोष होता, बट त्याचं व्हेरिफिकेशन करणं हे आपल्या हातात होतं. आपल्याकडे 15 दिवसांचा फ्री लुक इन पिरियड होता, तोही वापरला नाही आपण, आणि मग आपण कोणाला तरी ब्लेम करतो. एवढंच आपली पण चुकी असते. सो तिथे मग AIचा वापर करू शकतो. तिथे आपल्याला फायनान्शियल लिटरसी वाढवू शकतो की ह्या एजला आपल्या इन्शुरन्सच्या ट्रॅप्समध्ये नाही अडकलं पाहिजे. किंवा आपण घेतोय मुलांना देतोय हे नाही, मुलांचं मुलं बघतील, आपलं आपण बघितलं पाहिजे, आपलं लाईफ एन्जॉय करता आलं पाहिजे. सो तिथे मी मग म्हणते की तिथे आपण नक्कीच AIचा वापर करू शकतो. हे जे तुम्ही 15 दिवसांचं लुक इन पिरियड सांगितलं, थोडं एक्सप्लेन करू शकाल का काय असतं हे? आता जेव्हा इन्शुरन्स पॉलिसीज लोक घेतात, कितींदा ना नीट आपल्याला त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स, त्याचं काय बेनिफिट्स आहे नीट समजवले गेले नसतात. कारण का बँकेलाही प्रेशर्स असतात, इन्शुरन्स एजंट्सना पण प्रेशर असतात आणि कधी कधी मिससेलिंग होतं ह्याच्यात.
आता ती जेव्हा पॉलिसी आपल्या हातात येते, आपल्याकडे हार्ड डॉक्युमेंट येतं. आपण काय करतो ते देवासमोर जाऊन ठेवतो की मला माझे पैसे चांगले वाढू दे किंवा मला ही याची वेळ हे वापरण्याची वेळ येऊ नये. पण त्याच्यामध्ये ना सगळे कंडिशन्स आणि टर्म्स अँड कंडिशन्स लिहिलेले असतात, हिडन क्लॉजेस पण टाकलेले असतात. ते एकदा सगळं नाही पण थोडंसं चाललं तर आपल्याला कळतं अरे ह्याच्यात सरेंडर व्हॅल्यू किती, पॉलिसी ॲडमिनिस्ट्रेशन, अशा बऱ्याचशा ना गोष्टी ज्या आपल्याला माहिती नसतात त्या त्याच्यात सगळ्या नोट डाऊन केलेल्या असतात. ते वाचलं ना आणि आपल्याला कळलं की हे आपल्याला असं आपल्याला माहितीच नव्हतं की असं काही आपल्याला त्याच्यात चार्जेस लागणार आहेत किंवा मला हे एवढे वर्ष भरायचे आहेत. आपण ती पॉलिसी जाऊन सरेंडर करू शकतो. म्हणजे जे पैसे आपण दिलेले आहेत ते परत मिळवू शकतो आणि पॉलिसी आपण डिस्कंटिन्यू करू शकतो. सो फ्री लुक इन पिरियड हे नक्की क्लायंटनी कन्सिडर केलं पाहिजे आणि त्याच्याबद्दलची माहिती हे आपल्या प्रेक्षकांना माहिती असलं पाहिजे की चुकून घेतली गेली तर ॲटलिस्ट आपण सरेंडर तरी करू शकतो ती पॉलिसी. परत दुसरी एक फॅक्टर जी खूप लोकांना माहिती नसते, आम्हाला आपल्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की जेव्हा आपण पॉलिसी घेतो ना, मिस्टर वगैरे लाईफ इन्शुरन्सच्या मोठ्या मोठ्या पॉलिसीज घेतात आणि त्यांचं ना साधं होम लोन लायबिलिटीज वगैरे बरोबर चाललेले असतात. आता काय होतं माहिती आहे, समजा त्या पर्सनला काही झालं उद्या तर ते पैसे जे आपले इन्शुरन्सचे वगैरे असतात ना ते त्या लोनच्या लायबिलिटीज प्ले करण्यात वगैरे ते त्याच्यात जाऊ शकतात. करेक्ट. पण समजा आपण इन्शुरन्स पॉलिसी घेताना MWP ॲक्टच्या अगेन्स्ट घेतलं आणि नॉमिनेशन आपल्या मिसेसला किंवा स्पाऊसला ठेवलं आणि आपल्याला असं काही झालं आणि आपली जरी लोन लायबिलिटी आहे किंवा आपले काही अशा लायबिलिटी जे आपल्याला पैसे परत करायचे आहेत तरीही ते पैसे कम्प्लिटली आपले जे इन्शुरन्सचे असतात त्या लेडीला मिळतात, त्या मिसेसला मिळतात आणि आपल्याला ते पैसे लिगली सुद्धा कोणीही मागू शकत नाही की इन्शुरन्स म्हणजे लोन आपला क्लिअर केला पाहिजे. त्याला काय म्हणतात? MWP ॲक्ट ह्याच्या अगेन्स्ट पॉलिसीज घेतल्या जातात. खूपशा लोकांना म्हणजे एजंट्सलाही त्याचं खूप नॉलेज नसतं आणि आपण नॉर्मली ते क्लायंट्सला सांगत नाहीत. पण नेहमी इन्शुरन्सची पॉलिसीज घेताना जर का MWP ॲक्टच्या अगेन्स्ट घेतले म्हणजे एन्डॉर्स होतात ते पॉलिसीज आणि अशा केसमध्ये लोन लायबिलिटी असली तरीही ते पैसे तिकडे जात नाहीत, आपल्या मिसेसला मिळतात आणि त्याचा पूर्ण बेनिफिट ते फॅमिली घेऊ शकते. खूपच सुंदर. म्हणजे बघा किती छोटा एकदम Clauses छोटासा पॉईंट आहे, पण हा ज्या वेळेला तो क्लेम सेटलमेंटला येणार आणि खरं. लोकांना अपेक्षा असते की बाबा चला माणूस गेलेला आहे पण पैसा तरी ॲटलिस्ट रिप्लेस होणार आहे थोडाफार, पण तोही आपल्याकडे मी येत तुला ना नाही. हे का सांगितलं माहितीये, माझ्याकडे ना आता 1 महिन्यापूर्वी एक क्लायंट आलेली आणि तिने मला सांगितलं प्रज्ञा मी ना पुण्यावरनं इथे शिफ्ट झालेली आहे आणि मी जे आता तुला सांगणार आहे ते कोणालाही सांगायचं आणि इट विल बी स्ट्रिक्टली कॉन्फिडेन्शियल विथ मी. सो म्हणजे मी म्हटलं प्लीज ओपन अप. आता काय झालेलं माहिती आहे, मिस्टरांनी सुसाईड केलेली आणि तिला इन्शुरन्स होता मिस्टरांचा आणि ते पैसे मिळाले सुद्धा. पण काय झालं, ते पैसे एवढ्या त्यांचा बिझनेस होता आणि त्या बिझनेसच्या अगेन्स्ट बरेचसे त्यांचे डेट्स होते, लोन्स होते, तर त्याच्या अगेन्स्ट ते पैसे सगळे गेले आणि तिला जे पाहिजे म्हणजे मुलांची शिक्षणं पेंडिंग होती, स्वतः ती होममेकर होती, तीही कमवत नव्हती. तर अशा केसमध्ये तिला ते पैसे जे खरंच तिचा हक्क होता ते मिळाले नाही. ते पूर्ण डेट पेमेंट्समध्ये गेले आणि आता तिला शून्यातनं ते सगळं सुरुवात करावी लागली. सो त्यामुळे मला वाटलं की आपल्या प्रेक्षकांपर्यंत हे जर का माहिती असेल तर ज्यांना आपली फॅमिली प्रिय आहे ते डेफिनेटली हाचा विचार करतील. फक्त एक टिक आणि आयुष्य बदलतं किंवा आय थिंक खूप सुंदर तुम्ही ह्याचं उत्तर दिलेलं आहे. बऱ्याच प्रेक्षकांना हे माहितीच नसेल. तर जेव्हा तुम्ही तुमचे इन्शुरन्सेसच्या पॉलिसीज घ्याल, बरं ज्यांनी एक्झिस्टिंग पॉलिसी घेतलेली आहे ते आता त्याच्यामध्ये फेरफार करू शकतात का? नाही, एकदा कॉन्ट्रॅक्ट बनला की आपल्याला चेंजेस नाही करता येत. ओके. सो सुरुवातीला जेव्हा तुम्ही घेता तेव्हाच तुम्हाला एजंटला सांगितलं पाहिजे की बाबा मला हे क्लॉज टाकायचा आहे, मला हा एन्डॉर्स करून घ्यायची पॉलिसी, प्लीज त्याची काय प्रोसिजर आहे ते सांग. थँक्यू सो मच मॅम. खूप महत्त्वाचा मुद्दा आपण शेवटचे 2 प्रश्न घेतलेले आहेत. तुमचे खूप खूप आभार. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांना बऱ्याच गोष्टी माहिती असतात पण कळतं पण वळत नाही, ही अशी परिस्थिती आहे. तर आजच्या ह्या पूर्ण डिस्कशनमधून आपण आज सगळेच कमवतो, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या असतात, पण तरीही आर्थिकदृष्ट्या आजही लोकांना सिक्युअर का वाटत नाही, हे तुम्ही सांगू शकाल? म्हणजे आता बघ ना, सगळेच मला म्हणजे आता बरेचसे कॉल्स वगैरे येतात. त्याच्यातनं असं दिसतं की पगार आणि आर्थिकदृष्ट्या सेक्युअर होणं ह्या 2 ना एकदम वेगळ्या गोष्टी आहेत. कारण का अगदी 15-20 हजार रुपये कमवणारा माणूस
सुद्धा काही सेव्हिंग करू शकतो, 2,000 का होईना, 1,000 का होईना. आणि जो 1.5 आणि 2 लाख कमवतोय त्याच्यानं लाईफस्टाईल आणि त्याच्या गरजा वाढत जातात. आणि मग तिथे कुठेतरी असं दिसतं की एक साधे 1,000-2,000 पण वाचवायचे असतील ना, तर तेही सुद्धा वाचत नाहीत. आता मी आत्ता गेल्या आठवड्यात माझ्याकडे ना एक क्लायंट आलेले, त्याच्या एक्सपिरियन्सवरनं सांगते. क्लायंट शिपी आहे आणि म्हणजे शिपिंग इंडस्ट्रीमध्ये आहे आणि ही इज म्हणजे ते ट्रॅव्हल करतात. 1,70 हा इन हँड सॅलरी येते, म्हणजे आफ्टर टॅक्सेशन डिडक्शन. हां, किती स्मूथ असलं पाहिजे. पण जेव्हा त्याच्याशी डिस्कशन करण्यात असं कळलं की त्याचे 2 म्हणजे एक होम लोन, त्याच्यावर एक टॉपअप लोन, कारण का इंटिरियर्स करायचे होते. त्याच्या LIC पॉलिसीजमध्ये बरेच पैसे जात आहेत. त्याच्यावर LICचं लोन, त्याच्यानंतर ते झेपत नाही प्रीमियम्स भरायला, क्रेडिट कार्डचं स्वायपिंग, म्हणून पर्सनल लोन. आता तू सांग, 1,70 पगार हा येऊन सुद्धा पुरत नाही आहे. व्हेअरएज माझ्याकडे छोटे क्लायंट्स येतात 23-26 वर्षांचे, ज्यांचे 15-20 हजार पगार असतात. त्याच्यातनं पण ते 2-5 हजार सेव्ह करतात. मग त्याच्यात ते गॅजेट्स घेतील किंवा काय घेतील, पण सेव्हिंग करणं आहे. सो कुठेही कमवणं आणि आर्थिकदृष्ट्या सेक्युअर होणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. ते जरा कुठेतरी प्रोफेशनल हेल्प आपण जर का घेतली ना, तर तिथे थोडेसे मार्गी लागू शकतात असं मला वाटतं. आमच्या प्रेक्षकांनी जेवढं काही घेतलेलं असेल ते सगळ्यांना बेनिफिशियल असेल. खूप खूप आभार मॅडम तुमचे. थँक्यू सो मच. बरं, इतकं छान छान तुम्ही बोललेले आहात. तुमच्यापर्यंत जर आम्हाला पोचायचं असेल मॅडम, तर प्लीज आम्हाला माध्यम कळवा. फर्स्टली मला सांगायला आवडेल की आम्ही कुठलेही कन्सल्टिंग चार्जेस हे घेत नाही. अरे वा. सो बिनधास्त क्लायंट्सने आपल्याशी कनेक्ट करावं. आणि मग थोडीशी माझी प्रोसेस असते की मी कुठल्याही क्लायंटचे पहिले ना रिक्वायरमेंट समजून घेते, कारण का जनरलाइज जर का मी प्लॅन दिला तर लोकांनी आमच्यापर्यंत पोहोचायची गरजच नाही आहे. सो पहिलं आपण त्यांचा प्रॉपर फायनान्शियल प्लॅन, त्यांचे शॉर्टफॉल्स समजून घेतो, त्यांच्या आधीच्या इन्व्हेस्टमेंटचा काही चुका असतील तर ते पहिले मी त्यांना गाईड करते आणि मग देन वी वर्क टुवर्ड्स इट. आणि मग रेग्युलर रिव्ह्यूज वगैरे हे सगळं चालू असतात. आता तू म्हणशील क्लायंटनी कसा आपल्याला संपर्क करावा. सो नॉर्मली क्लायंट्स मला व्हॉट्सअपचा इधर मेसेज टाकतात किंवा मला कॉल करतात आणि मग मी त्यांच्याशी एकदा शॉर्ट एक कॉल मी किंवा माझी टीम त्यांच्याशी बोलून घेते. त्यांना नंतर आम्ही इधर झूम किंवा गुगल मीटवर कनेक्ट करायला सांगतो इफ दे आर स्टेईंग फार अवे, म्हणजे त्यांना माझ्या ऑफिसला येणं कठीण असेल तर. नाहीतर माझं ऑफिस ठाण्याला हिरानंदानी मेडोजला लोकेटेड आहे. आमची एकच ब्रँच आहे जिथे जवळजवळ मी आणि माझा पार्टनर आणि आमचे 15 टीम मेंबर्स आम्ही क्लायंटसाठी काम करतो. जवळजवळ 2200 क्लायंट्स आम्ही आत्ता मॅनेज करतो आहे. आणि हे रेग्युलर रिव्ह्यूज आणि ह्या सगळ्या प्रोसेसमधनं ना क्लायंट्सचे पैशाचे शून्यातनं कधी मोठा कॉर्पस बनतोय हे क्लायंट्सला सुद्धा कळत नाही आहे. अगदी. सो डेफिनेटली दे कॅन गिव्ह अ ट्राय. आपल्याकडे नेहमी ऑप्शन्स असतो. सो एक फोन कॉल हवे आणि वी विल बी देअर टू हेल्प देम आउट. नक्कीच आम्हाला आवडेल, दर्शकांना सुद्धा आवडेल. इतकी छान व्यक्ती इतक्या सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणार असेल तर फायनान्शियल प्लॅनिंग इतकं सोपं असू शकतं असं कोणी विचार पण करू शकत कारण नाही. का ते टेन्शन आमचं असतं ना. हो. बरं, थँक्यू सो मच मॅडम. तुमच्याशी बोलून खूप खूप छान वाटलं. थँक्यू, धन्यवाद.